हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या छानशा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठं आलो आहे, म्हणजे जे चंदनाचं टिळक वगैरे लावलं जातं आहे, तर ते कुठं आलो आहे हा प्रश्न पडला असेल तर आमच्याच गावामध्ये जी दिंडी असते ना, दिंडीला जाताना जी संत तुकाराम महाराजांचे पालखी ज्या पादुका पंढरपुरामध्ये नेल्या जातात, तेच गावांमध्ये म्हणजे आमच्या गावामध्ये त्या पालखीचं आगमन झालेलं होतं. आणि दरवर्षी हे जी पालखी आहे ना गावामध्ये येत असते आणि खूप गर्दी होते दर्शनासाठी पादुकांच्या. तर पालखीचं दर्शन घेण्यासाठी गावातली जी मंडळी आहेत ना, पाऊस होता तरीसुद्धा बरीच अशी मंडळी होती ना, ती आली होती. तर जत्राच भरली होती बाजूला, पाहू शकता गर्दी तर इतकी होती आतमध्ये. तर संत तुकाराम महाराजांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर संत तुकाराम महाराज हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. तर यांचा जन्म देहू या गावात झाला होता. पंढरपूरचा विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते. तुकाराम महाराज हे वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखले जातात आणि वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली होती. आणि पाहू शकता की कितीतरी वारकरी जे आहेत ना, ह्या पंढरीच्या वारीला जात असतात. ऊन पाऊस काही असून दे, पण ह्याची पर्वा न करतात ही वारी जी असतात ना, ती न चुकता करत असतात. तर आतमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे मोबाईलसुद्धा हातात घेणं म्हणजे कठीण झालं होतं. तरीसुद्धा जो काही थोडाफार शूट घेता आला पालखीचं आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ थोडासा काढला होता. आणि जवळ गेल्यावरती थोडंसं शूट वगैरे करता नाही आलं, तर तरीसुद्धा थोडंफार जे शूट करता आलं ते मी तुमच्यापुढं शेअर करत आहे. त्यानंतर असं मस्तपैकी दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर पाहू शकता तुम्ही बरेचसे विक्रीसाठी म्हणजे विकण्यासाठी काय आलं होतं. पण पाऊस इतका होता की इतकं काही घेणं किंवा बघणं शक्यच झालं नाही. आणि थोडंफार जो काही फोटोज वगैरे होते ते दोघांनीच घेतले, कारण की मिस्टर आले नव्हते, त्यांनी ऑलरेडी दर्शन घेतलं होतं सकाळीच. तर हे काही जे पिक्स आहेत तर ते तुमच्यापुढे शेअर करत आहे. आणि हा मिनी ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.